नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ड्रॉप या कमांड विषयी शिकणार आहोत. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. आता ड्रॉप कमांड यूज कधी करायची? ज्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चर ॲज वेल ॲज डेटा दोन्ही डिलीट करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो, ड्रॉप नावाची कमांड यूज करतो, स्पेसिफिकली टेबलमध्ये. ठीक आहे, तर ड्रॉप कमांड यूज करून आपण डेटाबेससुद्धा डिलीट करू शकतो आणि टेबलसुद्धा डिलीट करू शकतो. पण जर आपण ही ड्रॉप जी कमांड आहे ना ती टेबलसाठी जर यूज केली तर त्या टेबलचं स्ट्रक्चर प्लस डेटासुद्धा डिलीट होतो, म्हणजे दोन्ही होतं, स्ट्रक्चर प्लस डेटा. ठीक आहे, आता त्याचा सिंटॅक्स काय आहे? जर मला डेटाबेस डिलीट करायचा असेल तर त्याचा सिंटॅक्स आहे ड्रॉप डेटाबेस नेम. ठीक आहे, ड्रॉप कमांड टेबल कीवर्ड आणि टेबल नेम. ठीक आहे, चला तर मग आपण प्रॅक्टिकली करून बघूया. सर्वप्रथम मला काय करायचं आता, शो टेबल्स. ठीक आहे, नो डेटाबेस सिलेक्टेड. ओके, यूज कंपनी नावाचा डेटाबेस आपण सिलेक्ट केला आहे. तो टेबल्स हा कंपनी नावाच्या डेटाबेसमध्ये फक्त एकच टेबल आहे, एम्प्लॉय नावाचा. ठीक आहे, मग मी काय करतो, ड्रॉप टेबल एम्प्लॉय. ठीक आहे, एम्प्लॉय नावाचा टेबल डिलीट झालेला. आता आपण क्रॉस व्हेरीफाय करू तो खरंच डिलीट झाले का. दिसते की तुम्हाला शो टेबल्समध्ये काय दिसतंय, एम्प्टी स्टेट दिसते, म्हणजे आपला जो एम्प्लॉय नावाचा टेबल आहे तो डिलीट झालेला. आता मला काय करायचं आहे, ड्रॉप डेटाबेस कंपनी नावाचा डेटाबेस आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचा आहे. ठीक आहे, आणि ठीक आहे, अशा पद्धतीने आपला जो डेटाबेस आहे तो सुद्धा डिलीट झालेला आहे. आपण जस्ट क्रॉस व्हेरीफाय करू की तो डिलीट झालेला आहे का. दॅट सगळे डेटाबेस जर लिस्ट डाऊन करायचे असेल तर कोणती, शो का नावाची कमांड यूज होते. ठीक आहे, डेटाबेस. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला कंपनी नावाचा डेटाबेस नाही आहे, विच मीन्स तो सक्सेसफुली डिलीट झालेला आहे. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये किंवा या अगोदरच्या कुठल्याही MySQL सिरीजच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्या व्हिडिओच्या लेक्चरच्या कमेंटमध्ये तुमचा क्वेश्चन पोस्ट करू शकता. मी लवकरात लवकर त्या क्वेश्चनला आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू मित्रांनो.